गोपाळ कृपा करी तेचे माझे हित करीते सकळ तेचे माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करे त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडिये सर्व सुख त्यांचे आणि जोडिये सर्व सुख त्याची माझे हित करीते सकळ त्याची माझे हित करीते सकळ त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करे जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ कृपा करे त्याची माझे हित करीते सकळ त्याची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करे कृपा करे जेने हा गोपाळ कृपा करे जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ गोपाळ जेने हा गोपाळ कृपा करे त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ सेवीन आवडी हो तुका मनेचे सेवीन आवडी हो तुका सेवीन आवडी हो सेवीन आवडी
वचन न मोडी बोलिले त्याची माझे हित करी तीच कळ त्याची माझे हित करी तीच कळ त्याची माझे हित करी तीच कळ त्याची माझे हित जय हा गोपाळ कृपा करी जय हा गोपाळ कृपा करी जय हा गोपाळ कृपा करी हो त्याची माझे हित करी तीच कळ अपार कुमाई गोपाळ कुमाई गोपार कुमाई गोपाळ कुमाई गोपार कुमाई गोपाळ कुमाई गोपार कुमाई हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवाव बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साजने झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी हा बहुत सुकृताची जोडी बहुत सुखदाची जोडी जोडी बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी रमतो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा मन विठ्ठली आवडे विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे
माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा दत्त पिता माझी माता दत्त माझा बहीण बंधू चुलता दत्त माझा बंधू तुलता दत्त माझा बहीण बंधू तुलता दत्त माझा गुरु दत्त माझा तारू माझा गुरु दत्त माझा तारू दत्त माझा गुरु दत्त माझा दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजसी आधारू दत्त माझा आधारू दत्त राजा मदसी आधारू दत्त राजा दत्त माझे जन दत्त माझे मन माझे जन दत्त माझे मन दत्त माझे जन दत्त माझे मन माझे जन दत्त माझे मन सोयरास जन दत्त माझे एका जनार्दनी दत्त हा विसावा एका जनार्दनी दत्त हा विसावा विचारिता गावा सावे त्यांच्या दत्त माझा गुरु दत्त माझा तारू दत्त माझा गुरु दत्त माझा तारू वजसी आधारू वजसी आधारू दत्त बार कुमाई बार कुमाई कुमाई बार बार कुमाई बार दत्त माझी माता दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझी माता दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता बहीण बंधू चुलता दत्त माझा
दत्त माझा बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझा गुरु दत्त माझा गुरु दत्त माझा तारू दत्त माझा गुरु दत्त माझा तारू
अवतार विश्व तारावया. टाळी 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 बसलेले मंडळी टाळी वाजत नाहीये. विठाला 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 दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मजसी आधारू दत्तराज. दत्त माझे जन, दत्त माझे मन, सोयरा सज्जन दत्त माझा. दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मजसी आधारू दत्तराज. एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विचारिता गावा जावे त्यांच्या. दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मजसी आधारू दत्तराज. महायोग पीठे तटे भीमरथ्याम्बरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुर्दिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. कायमाझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासे आपुलिया. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मजसी आधारू दत्तराज. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असून या अभंगामध्ये माझे शांती ब्रह्म एकनाथ बाबा दत्तात्रय भगवंताचं तोंड भरून असं कौतुक करत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा 2 दिवशी कीर्तन महोत्सव. भगवान दत्तात्रयाच्या दरबारामध्ये आपण सर्व मंडळी बसलेलो आहोत आणि आजचं सकाळचं जे कीर्तन आहे ते नैमित्तिक कीर्तन आहे. म्हणजे दत्तात्रयाच्या जन्मोत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. रात्रभर प्रवास करून खूप दुरून तुमच्या सेवेसाठी मी आलोय. पण रात्रभर प्रवास केला, सगळं झालं, एवढा थकलेलो होतो की आल्याबरोबर पहिलं झोपून राहिलो महाराज. बरोबर आहे का नाही? उठल्यानंतर दत्तात्रयाचं दर्शन झालं आणि तर सर्व बघितल्यानंतर खरं सांगू रात्रभर केलेला जो प्रवास होतो थकवा एका मिनिटात निवारला. याचं कारण रणजित बाबा, तुम्ही जर मला अगोदरच सांगितलं असतं की आमच्या गोविंद बाबाच्या 200 गोशाळा आहे, तुम्ही यांना मान देऊन कीर्तन केलं असतं महाराज इथं. का? कारण की या विश्वातील सर्वात जिवंत जर परमार्थ कोणता असेल तर गोमातेची सेवा आहे महाराज. बरोबर आहे का नाही? आणि आमचे गोविंद बाबा एवढ्या आदरपूर्वक गोमातेची सेवा करत आहेत. नजर लागाव एवढं सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर आहे. कोणताही मनुष्य आला की त्याच्या अंतकरणाला विसावा मिळेल एवढं सुंदर ह्या सर्व मंडळीने बांधलंय, मंदिर बांधलंय. म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये
या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. आपण पुण्यवान मंडळी आहात दादा, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. मी रात्रीच्याही कीर्तनात बोलून गेलो, आजही बोलून जातोय. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये प्रामुख्यानं काही उत्सव घडलेच पाहिजेत महाराज. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये काही उत्सव घडले पाहिजेत. त्यामध्ये देवाचा उत्सव घडलाच पाहिजेत, साधूचा उत्सव घडलाच पाहिजेत. हल्ली लोक देवाचेही उत्सव करत नाही, हल्ली लोक साधूचेही उत्सव करत नाही. हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली महाराज. 90 वर्षाच्या डंगऱ्यांना सुद्धा असं वाटतं की माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे. असं नेमकं काय कार्य केलेलं आहे की लोकांनी तुझा वाढदिवस साजरा करावा, तुझा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करावा. देवाचा उत्सव केल्यानंतर काही फलश्रुती जीवनामध्ये, साधूचा उत्सव केल्यानंतर, ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याला आल्यानंतर पुण्यप्राप्ती, यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. पांडुरंग परमात्म्याचा जर आवडतं व्हायचं असेल तर ज्ञानोबरायचा समाधी सोहळ्याला गेलं पाहिजे, जगद्गुरु तुकोबरायच्या बीजेच्या उत्सवाला गेलं पाहिजे. माणसानं माणसाचे उत्सव साजरे करणे म्हणजे गाढवान शेत खाल्लं पापनं पुण्य महाराज. काही लोक म्हणतील देवाचा उत्सव का साजरा करायचा. प्रमाण घ्या, नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, हा जेने हा जीव दिला दान दान, जेने हा जीव दिला चिंतन तयाचे करीन चिंतन तयाचे करीन जगजीवन नारायण नारायण जगजीवन नारायण विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला एवढं सुंदर या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्या जगाच्या मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय. 1 आपण रामनवमी साजरी करतोय. 2 आपण वामन जयंती साजरी करतोय. आपण नरसिंह जयंती साजरी करतोय. आपण हनुमान जयंती साजरी करतोय. आपण महाशिवरात्र साजरी करतोय. आणि त्यामध्ये उत्साहानं महाराष्ट्र नव्हे अख्खं विश्व माझ्या दत्तात्रयाचा जन्म उत्सव साजरा करत आहेत. खूप आनंदात आहे महाराज. शास्त्रामध्ये 3 प्रकारचे कर्म सांगितलेले. किती प्रकारचे कर्म आहे? 3 कर्म. 3 प्रकारचे कर्म आहे. पहिलं आहे नित्य कर्म आहे, दुसरं आहे नैमित्तिक कर्म आणि तिसरं आहे काम्य कर्म. नित्य कर्म म्हणजे उठल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी नित्य नेम पाहिजेत का नाही हो महाराज? अहो महाराजांची भाषा अशी की काही नित्य नेमाविना अन्न खाईल तो श्वान. नित्य नेम केल्यानंतर जीवनामध्ये पाहिजे तेवढं पुण्य नाही पात्रात पडत, पण नित्यनेम नाही केल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये पाप होतं बरं. म्हणून काही ना काहीतरी नित्य नेम केला पाहिजेत का नाही. काहीतरी अहो कमीत कमी उठल्यानंतर आंघोळीला बसल्यानंतर पहिला तांब्या अंगावर घेताना सुंदर ते ध्यान उभे विटेवरी नसल हरिपाठ जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसती हो लोक उजागर. नाही दुसरं तर कमीत कमी रामकृष्ण हरी तर म्हणू शकता का नाही तुम्ही. एका महात्म्याचं कीर्तन चालू होतं. एक मारवाडी समाजाचा मनुष्य कीर्तनाला येऊन बसलो होता. त्या महाराजांचं कीर्तन ऐकल्यानंतर तो एवढा प्रभावी झाला
आणि पहिलं महाराजांचं दर्शन घेतलं कीर्तन संपल्यानंतर. बाबा कपड्याचा व्यवसाय हो माझा, तुमचं कीर्तन ऐकल्यानंतर माझ्या जीवनामध्ये खूप परिवर्तन झालं. मला असं वाटतंय की माझ्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम असला पाहिजेत. आता ते साधू महात्मा होते, वारकरी होते, त्यांनी सांगितलं बाबा तुला जर नित्यनेम करायचा असेल तर दररोज कमीत कमी गाथ्यातले 100 अभंग वाचत जाय. काय सांगितलं? गाथ्यातले 100 अभंग वाचत जा. हा म्हणला बाबा मला काही वाचता वगैरे येत नाहीये. मग ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, गाथाही वाचता येत नाही. बरं जाऊ दे, मग नाही कमीत कमी तर आंघोळीला बसल्यानंतर हनुमान चालीसा तर म्हणली पाहिजेत का नाही? तो म्हणे महाराज हनुमान चालीसाही पाठ नाही हो महाराज माझी. मग कमीत कमी हरिपाठ तर म्हण. हरिपाठही पाठ नाही, हनुमान चालीसाही पाठ नाहीये, ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, गाथाही वाचता येत नाही. मग असू दे म्हणे. सकाळी उठलं की आंघोळ झालं की पहिला कपाळाला गंध लावायचा. गंध लावल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं नाही. तो म्हणे थोडं ते पण कठीण आहे. सकाळी सकाळी उठलं की मला पहिलं चहा प्यावं लागतो, चहा प्यायल्याशिवाय मला याला जाता येत नाही, मोठी अडचण आहे. मग तो म्हणे तुला कोणता नियम सांगू? बरं जाऊ दे, खोटं नको बोलू, हा एक तर नियम कर. तो म्हणे महाराज नाही खोटं बोललं तर धंदा कसा चांगला होईल? धंदा करायचा म्हणल्यानंतर खोटं बोलावंच लागेल ना. मग त्या वारकऱ्याने सांगितलं हे बघ तुला कोणताच नियम होत नाही ना, तुझ्या दारासमोर एक कुंभार राहतो. काय राहतो? कुंभार. काय असतो? कुंभार. तो कुंभार वारकरी आहे, माळकरी आहे, पवित्र तुळशीची माळ आहे त्याच्या गळ्यामध्ये, पंढरपूरचा वारकरी. तू एक काम कर, सकाळी उठला की पहिलं त्या वारकऱ्याचा काय बघायचं, कपाळाचा गंध पाहायचा, तरच पाणी प्यायचं. तसं पाणी प्यायचं. हे म्हणे हे सोपं आहे. उठला की हात दररोज ब्रश करत 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 कुंभाराचा गंध पाहिला, ब्रश केला की चहा प्यायचा. एक दिवस सकाळी सकाळी 5 वाजता कुंभार गाढव घेऊन माती आणण्यासाठी गेलं. कुठे गेलं? माती आणण्यासाठी गेलं. बरं याचा नियम असा होता, कुंभाराचा गंध पाहिल्याशिवाय याला पाणी प्यायचं सांगितलेलं नव्हतं. कुंभाराचा गंध पाहिल्याशिवाय याला चहा प्यायचं सांगितलेलं नव्हतं. कुंभाराचा गंध पाहिल्याशिवाय याला नाश्ताही करायचा सांगितलेला नव्हता. हा सकाळी टेन्शन मध्ये गेला आणि कुंभार घरी नाही म्हणल्यानंतर त्याला त्रास सुरू झाला. काय करावं, कसं करावं? त्या काकीला विचारलं, काकी ओ काकी, अहो कुंभार काका कुठे गेले? काकीनं सांगितलं माती आणण्यासाठी गेले, मडके घडवायचे म्हणून गाढवाला गेले. कोणत्या दिशेला गेले? हे समोर जो मळा आहे ना त्या मळ्याच्या थोडं पुढे गेले की तिथंच माती आणण्यासाठी गेले. हा ब्रश करत करतच कुंभाराकडे गेला. कारण याला गंध पाहायचा होता. गंध पाहिल्याशिवाय याला चहाही पिता येत नव्हता, गंध पाहिल्याशिवाय याला जेवणही करता येत नव्हतं, गंध पाहिल्याशिवाय नाश्ताही करता येत नव्हता. कुंभाराच्या कपाळाचा गंध लांबूनच पाहिला आणि याने सांगितलं ओ काका, बघितलं आणि बस. कुंभाराच्या कपाळाला गंध पानं, कुंभार खंता खंता कुंभाराला सोन्याचा हंडा लागणं संगत झालं. महाराज आता मारवड्यानं काय पाहिला होता? गंध. कुंभार म्हणे ओ ओ ओ मारवाडी काका थांबा ना. हा म्हणे अहो मला चहा प्यायचा, मी बघितलं आता मी चाललो. परत मला अहो थांबा ना, जाऊ नका, मी बघितलं आता मला काही पाहायची गरज नाही, मला चहा प्यायचाय, दुकानावर जायचंय. 10 मिनिटं दोघांचं संभाषण झाल्यानंतर कुंभार काका म्हणतात ओ ओ मारवाडी काका, अहो यातला अर्धा घ्या पण थांबा ना. मग त्याला वाटलं नेमकं कशासाठी. जाऊन पाहिलं तर सोन्याचा हंडा पाहिल्यानंतर त्या मारवाडी समाजाच्या माणसाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि त्याच्या सद्गुरूच्या वचनावर त्याने विश्वास ठेवला. अरे मी फक्त जीवनामध्ये एक नेम केला की उठल्यानंतर मी काय पाहिलं, फक्त कुंभाराचा गंध पाहिला. काही अपेक्षा नसताना अर्धा सोन्याचा हंडा मिळाला. मी जर साक्षात माझ्या कपाळाला गोपीचंदन टिळा लावला तर निश्चित माझ्या भगवंताची कृपा माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून नित्य कर्म माणसाने जीवनामध्ये काही ना काहीतरी केलंच पाहिजे. ज्ञानोबरायची भाषा किती गोड आहे. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, तो प्राणी दुर्लभ. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, तो प्राणी दुर्लभ. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, तो प्राणी दुर्लभ. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ
तया जवळी नित्यने मनामित प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी मी बोलतोय असं नाहीये. नित्यनेम करणारा माणूस आहे ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम आहे त्याला फायदा किती सांगितलाय महाराज माझ्या ज्ञानोबराय. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभ म्हणजे जगाचा मालक त्याच्या जवळ वास करतो. ठीक आहे. पहिलं कर्म मी तुम्हाला सांगितलं नित्य कर्म, बरोबर आहे का नाही? नित्य नैमित्तिक कर्म. दुसरं एक काम्य कर्म. काहीतरी अपेक्षा ठेवून जे केलेलं कर्म असतं त्याला काय म्हणतात? काम्य कर्म म्हणतात, बरोबर आहे का नाही? हे बघा, जगाचा मालक अपेक्षा ठेवून केलेलं जे कर्म आहे त्याच्यावर मनुष्य देवाची कृपाच होत नाही महाराज. आपली धारणाच अशी झालेली आहे. आपण दत्तात्रयाच्या दर्शनाला जरी गेलो आणि एक नारळ जरी फोडलं ते एका नारळामध्ये अख्खं घर सुखी व्हावं ही अपेक्षा आहे तुमची माझी, बरोबर आहे का नाही? एका अगरबत्तीमध्ये एक 15 पैशाची अगरबत्ती, तरी पण अगरबत्ती देवाला ओळखताना सुद्धा म्हणतो की देवा माझ्या पोराचं लग्न झालं पाहिजे. एका अगरबत्तीत जेवढी अपेक्षा ठेवून केलेले जेवढे काही कर्म आहे, अपेक्षा ठेवून केलेले जेवढे काही कर्म आहे त्यांना काम्य कर्म म्हणतात. काय म्हणतात? काहीतरी अपेक्षा आहे ना, बिना अपेक्षाचं जगाच्या मालकाकडे कोणी जात नाही. मी याच्याही पुढे जाऊन सांगतो. 5 वर्षाचं लेकरू तुमच्याही घरात आहे, 5 वर्षाचं लेकरू माझ्याही घरात आहे. काय कळतो त्याला? अरे ज्याला शी कुठं करायची ज्याला सु कुठं करायची याची अक्कल नाही, ते जरी दत्तात्रयाच्या भगवंताच्या मंदिरात गेलं तरी ते म्हणतं देव बाप्पा मला सुखाचं ठेव. काय म्हणतं ते? देव बाप्पा, मानवाचा जन्मच मुळतः स्वभावच माणसाचा काय आहे? अपेक्षा धरून आहे. म्हणून दुसरं जे कर्म आहे ते काम्य कर्म आहे आणि तिसरं जे कर्म आहे ते नैमित्तिक कर्म आहे, बरोबर आहे का नाही? नैमित्तिक कर्माचा हा जो कार्यक्रम हा नैमित्तिक कर्मानंच आहे महाराज. दत्तात्रयाचा जो जन्म उत्सव आहे हे नैमित्तिक कर्म आहे. आपण 1 दिवसाचे जेवढे, हे बघा, भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव नैमित्तिक कर्म आहे. भगवान प्रभू रामचंद्राचा उत्सव नैमित्तिक कर्म आहे. वामनांचा जो उत्सव आहे नैमित्तिक कर्म आहे. भगवान शंकराचा महाशिवरात्री हा काय आहे? नैमित्तिक उत्सव आहे. आणि नैमित्तिक उत्सव म्हणजे दत्तात्रयाच्या जन्मोत्सवानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत महाराज. मी खरं सांगू तुम्हाला, दत्तात्रयाच्या अवताराचा इतिहास आपण दरवर्षीच ऐकत आहात. दत्तात्रयाने जीवनामध्ये काही ज्या गोष्टी केलेल्या आहे त्या गोष्टीचे आत्मसात आपण जर केलं तर निश्चित माझ्या दत्तात्रयाची कृपा तुमच्या आणि माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. नाथ बाबा, शांतीब्रह्म एकनाथ बाबा दत्तात्रयांचं वर्णन करत असताना एवढं गोड वर्णन करतात की वास्तविक तसं जर पाहायला गेलं तर विश्वाचा मालक तुमचा मायबाप आहे. पिताहमश जगतो माता धाता पितामहम वैद्य पवित्र ओंकार वृक्षाम यजुरेव चहा. जसं दत्तात्रयाचं वर्णन केलेलं आहे, एका ठिकाणी तुकोबरायनी, मला वाटतं नामदेवरायचा का तुकोबरायचा अभंग आहे, त्या ठिकाणी सुद्धा वर्णन करत असताना हेच प्रमाण आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, तुकोबरायचं प्रमाण आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. इथं एक दुसरं प्रमाण आहे, दत्त माझा गुरु, दत्त माझा. असाच अभंग माझ्या नाथबाबाने, नाथबाबांचाच अभंग आहे, मला वाटतं नामदेवरायचं वर्णन करत असताना सांगितलं. ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव पैल पारू
सगळ्यापेक्षा मोठ्या माणसाला आईची उपमा देतात, बापाची उपमा देतात, गुरुची उपमा देतात. ही एक उपमा आहे महाराज, बरोबर आहे का नाही? उपमा खाण्याचा वेगळा. तुम्ही त्या उपम्याकडे नका जाऊ, ही उपमा आहे. नाथ बाबा दत्तात्रयानं उपमा देत असताना सांगतात की दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मजसी आधारू दत्तराज. दत्तात्रयाच्या जीवनाचा जर विचार करायला गेलो तर दत्तात्रयाने भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये दत्तात्रयाचं बरंचसं वर्णन आहे. त्यामध्ये शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगत असताना सांगतात, राजा दत्तात्रयाने 24 गुरु केलेले. किती केलेले? 24. खूप गोड श्लोक आहे. पृथ्वी वायू आकाश मापक चंद्रमा रवी कपतो अजगर सिंधू मदकुत गजहा. भगवंताने जे 24 गुरु केलेले, एका ठिकाणी असं वर्णन आहे की जो जो जयाचा घेतला गुण तो गुरु केला मी जान. दत्तात्रयाने अजगराची सुद्धा अजगराला गुरु केला. अजगराकडून कोणता गुण घेतलेला हो? कबीर महाराज सांगतात, अजगर करही न चाकरी पंची करही न काम. तुम्ही कधी पाहिलं का अजगराने कोणाच्या तिथं कामाला जाताना? अजिबात नाही. तुम्ही कधी हे जे आकाशामध्ये जे पंची उडतात त्यांनी कधी कुठं कोणाच्या तिथं काम करताना बघितलं का तुम्ही? अजिबात नाहीये. मग ते काम न करता त्यांचा उदरनिर्वाह करतात. अजगर कोणाची चाकरी न करता त्याची जर जेवणाची व्यवस्था जगाचा मालक करतोय, तसं आपण सुद्धा कोणत्या गोष्टीचा ताण न घेता भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? एक दुसरं गुरु केलं आकाशाला. आकाशाकून काय गुण घेतला? आकाश जसा व्यापक आहे तसं प्रत्येकाने आपलं अंतकरण कसं ठेवलं पाहिजे? व्यापक ठेवलं पाहिजे. तिसरं गुरु केलंय पाण्याला. पाण्याकून काय गुण घेतला असेल हो? महाराज सांगतात, कबीर महाराजांची भाषा किती गोड आहे पहा ना. पाण्याकून दत्तात्रयाने शीतलता गुण घेतला. कोणता गुण घेतला? शीतलता. ऐसी बानी बोलिए मन का आपा खोए, औरन को शीतल करे और आप ही शीतल होय. पाण्यासारखं शीतल माणसाची वाणी असावी. महाराज सांगतात, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. कोबरायचं प्रमाण मधुरावानी ओठी, मधुरावानी ओठी, जय हो मधुरावानी ओठी, मधुरावानी ओठी, मधुरावानी ओठी, मधुरावानी ओठी, मधुरावानी ओठी, ओ मधुरावानी ओठी, दुःखमाने वाव पोटी, दुःखमाने वाव पोटी, दुःखमाने वाव पोटी, मधुरावानी मधुरावानी ओठी तुका म्हणे वाव पोटी. माणसाला जर जीवनामध्ये माणसाच्या हृदयावर स्थान निर्माण करायचं असेल, प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान जर निर्माण करायचं असेल तर माणसाने एका इंद्रियाला खूप जपलं पाहिजे, ती म्हणजे वाणी. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा छोटासा प्रश्न आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पुढारी लोक गोड बोलतात का काम करतात हो? पुढारी लोक गोड बोलतात का काम करतात? गोड बोलतात. तेवढा पुढाऱ्यांचा गुण जरी आपण घेतला तरी आपला सप्ताह चांगला होईल ना महाराज. एक नंबर हलकट माणूस असू द्या, फक्त तुम्ही पावतीचं बुक घेऊन त्याच्या दारात जाण, त्याला म्हणा पाटील, ओ पाटील. अहो तुमच्यासारखा माणूस अख्ख्या तालुक्यात नाही महाराज. ते 5,000 रुपये देऊन कॉफी पाजतं. आपल्याला फक्त चांगलं बोलायचंच ना, बरोबर आहे का नाही? साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. मी नेहमी सांगतो, मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे, हो मिठू मिठू बोलता रो
मिठू मिठू बोल तारो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. गोड बोला, बरोबर आहे का नाही? काशीला एक खूप मोठे पंडित महात्मा होऊन गेले. त्यांचं जीवनचरित्र मी भागवतामध्ये वाचलं, खूप सुंदर आहे. विद्वान म्हणजे एवढे विद्वान होते की त्यांच्या सोबत कोणी शास्त्र चर्चा करत नव्हतं महाराज. त्यांना बघितलं की सगळे लोक पहिले काय व्हायचे, नतमस्तक व्हायचे. एक तरुण मुलगा होता, शास्त्र पंडित होता, दशग्रंथी होता, 6 शास्त्र 4 वेद मुखोद्गत होते. आणि यांनी त्या मोठ्या पंडितांना काय केलं, शास्त्र चर्चेसाठी बोलावा दिला. दोघांची शास्त्र चर्चा सुरू झाली. थोडं लक्ष द्या माझ्याकडे. दोघांची शास्त्र चर्चा सुरू झाली. आणि शास्त्र चर्चा सुरू झाल्यानंतर त्या तरुणांनी महाराजांना काही प्रश्न केले. महाराजांनी त्याची उत्तर दिले. पण महाराज वयस्कर असल्यामुळे महाराजांनी त्या तरुणांना काहीतरी 2-4 प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर त्याला आलं नाही. त्या तरुणाने विचार केला, एवढं शास्त्र चर्चा करून, एवढं अध्ययन करून, एवढं 4 वेद मुखोद्गत करून, शास्त्र मुखोद्गत करून मला जर त्या महात्म्याच्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर माझ्या जीवनात जगून काही फायदा नाही. आत्महत्या करण्यासाठी निघाला. कुठं निघाला? आत्महत्या करण्यासाठी. ज्या महात्म्याने त्याला शास्त्र चर्चामध्ये हरवलं होतं त्या महात्म्याला ही बातमी कळल्यानंतर त्याने 2 सेवकाला त्या पोराला पाठवण्यासाठी सांगितलं, तू ज्यांच्याकडून शास्त्र चर्चेमध्ये हरलेला आहेस त्या महात्म्याने बोलवलंय. बोलवल्यानंतर त्या वयस्कर महात्म्याने हात जोडले, वेड्या, मला तुला हरवण्याची इच्छा नव्हती. माझ्या अंतकरणामध्ये तुझा अपमान व्हावा असाही मानस नव्हता. तू मला काही प्रश्न विचारले, मी तुला काही प्रश्न विचारले आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं. अरे पण तुझ्यासारख्या विद्वानाची या जगाला गरज आहे, तुझ्यासारख्या ज्ञानाची या देशाला गरज आहे. तू जर आत्महत्या केली तर तुझ्यासारखा विद्वान परत तयार होणार नाही. सांगितलं आत्महत्या करू नको, जगाच्या कल्याणासाठी तुझा अवतार आहे. तो निघून गेला. ज्या महात्म्याने त्याला प्रश्न केला होता तो महात्मा जगाच्या मालकासमोर गेला आणि काडी घेतली आणि आपल्या जिभेमध्ये टोचली. महाराज काय केलं? जिभेमध्ये टोचली. जगाच्या मालकाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या. बाबा, एवढे विद्वान आहात, तुमच्या ज्ञानाची गरज आहे. त्या महात्म्याने त्या भगवंताच्या समोर हात जोडले, सांगितलं, देवा, मी जर शास्त्र चर्चा केल्यानंतर माझ्या चर्चेमुळे जर एखादा मनुष्य आत्महत्येसाठी प्रवृत्त होत असेल तर मी आता मेलो तरी परत बोलणार नाही. म्हणून त्यांचं नाव काष्टजीवा स्वामी म्हणून आहे. तुम्ही बघितलं असेल भागवतामध्ये त्यांचं चरित्र आलेलं आहे. काष्टजीवा स्वामी म्हणून त्यांचं काय आहे, नाव आहे. म्हणून बोलत असताना कसं बोला, ऐसी बानी बोलिये मन का आपा खोय, औरन को शीतल करे और आप ही शीतल होय. म्हणजे पाण्याला सुद्धा काय केलं, गुरु केलं. पृथ्वी मातेला सुद्धा गुरु केलेलं आहे. याच्या पुढे जाऊन सांगू का महाराज, छोट्याशा लेकराला सुद्धा दत्तात्रयाने गुरु केले. याच्या पुढे जाऊन सांगू, वेश्येला सुद्धा काय केलेलं आहे, गुरु केले. वेश्येकून काय गुण घेतला असेल दत्तात्रय सांगतात, जशी एखादी वेश्या पोटाची थळगी भरण्यासाठी, आपला उदरनिर्वाह चालण्यासाठी, आपल्या लेकराचं संगोपन होण्यासाठी शरीर विक्री करते. नटून थटून एखादं गिऱ्हाईक मला भेटावं, मला 200-500 रुपये यावे आणि त्याच्यातून माझ्या मुलाचं काय व्हावं, संगोपन व्हावं. ते गिऱ्हाईक भेटावा म्हणून तिच्या अंतकरणाची जी परिस्थिती आहे याच्यापेक्षा 1000 पट माझ्या भगवंताने माझ्यावर कृपा करावी अशी भक्ताची काय पाहिजेत, वृत्ती. कशी पाहिजेत महाराज? भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी
जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली जीवा लागली जीवा जीवा केलेले मी तुम्हाला सहा सांगितले आपल्याकडे अगदी थोडा वेळ आहे बरोबर आहे का नाही जो जो जयाचा घेत लागून तो गुरु केला मी जाणा या ठिकाणी अभंग नाथ बाबाचा आहे कोणाचा आहे शांतीब्रह्म एकनाथ बाबा या अभंगामधून दत्तात्रयाचं जे वर्णन करतात ते किती सुंदर आहे महाराज दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा तसं जर आपण पाहिलं प्रत्येक भक्ताची धारणाची आहे प्रत्येक संतांची धारणा तीच आहे आपण जसं आपल्या मायला माय समजतो बापाला बाप समजतो भावाला भाऊ समजतो अजिबात नाहीये महाराज तुकोबरायचं सांगतात माय बाप चुलता विठ्ठल बंधू आणि विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे तुका म्हणे आता नाही दुसरे नाथ बाबाने दत्तात्रयाचं वर्णन करत असताना खूप गोड वर्णन केलेलं आहे माझी विनंती गड्यांना तुम्हाला दत्तात्रयाच्या जन्म उत्सवानिमित्त आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहात माझी विनंती दरवर्षीच आपण दत्तात्रयाचा उत्सव साजरा करतो असे हजारो वर्ष झाले तुम्ही उत्सव करताय आपणही कीर्तन करतोय लोक येतात खाऊन निघून जातात लोक नेमका भगवंताचा उत्सव कशासाठी करायचा ह्या गोष्टी विसरून गेलेले लोक बरोबर आहे का नाही आज दत्तात्रयाचा उत्सव महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या व्यापकतेनं चालू आहे बरोबर आहे का नाही मला आल्यानंतर गॅरंटी नव्हती एवढे लोक येतील म्हणून इथं बरं गोविंद बाबा बरोबर आहे का नाही पण तिकडं सुरू झाल्याबरोबर इकडं मंडप भरला बरोबर आहे का नाही माझी सर्वांना विनंती दत्तात्रयाची कृपा तुमच्याने माझ्या जीवनामध्ये व्हाव वाटत असेल असा जर प्रत्येकाचा भाव असेल दत्तात्रयाने जसे जीवनामध्ये गुरु केले तसे आपणही एखादा गुरु जीवनामध्ये केला पाहिजेत का नाही महाराज पण गुरु करत असताना गुरुचे काही लक्षणं सांगितलेले कबीर महाराजांनी किती गोडे पाहणं गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले माय बाप त्याला गुरु जीवनामध्ये करा की त्यानं तुमचं अज्ञान अंधकार निवृत्त करून तुम्हाला ज्ञान रूपी प्रकाशाकडे नेलं पाहिजेत महाराज आजकाल तर गुरु असे झाले की ते शिष्याला खड्ड्यात न्यायचा प्रयत्न करतात बरोबर आहे का कुठे नेतात खड्ड्यात नेण्याचा प्रयत्न करतात मी नेहमी सांगतो पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के अरे गुरु करत असताना तो ज्ञानोबराय तुकोबरायच्या प्रमाणात बसतो का त्याचं जीवन बघितलं पाहिजे ना कीर्तन ऐकून एखाद्या महाराजावर श्रद्धा ठेवण्यापेक्षा गायन ऐकून एखाद्या गायकावर श्रद्धा ठेवण्यापेक्षा वादन ऐकून एखाद्या वादकावर श्रद्धा ठेवण्यापेक्षा कथा ऐकून एखाद्या कथाकारावर श्रद्धा ठेवण्यापेक्षा तो 2 तास कीर्तन करतो हे नका पाहू 22 तास त्याचं जीवन पाहिलं पाहिजेत का नाही महाराज कोणालाही गुरु करत असताना कोणालाही आपल्या जीवनाचं सर्व दुःख सांगत असताना काहीतरी गोष्टी पाहिल्या पाहिजेत का नाही महाराज बरोबर आहे का नाही म्हणून गुरु करत असताना गुरु कसा असावा त्याचा शिष्याच्या संपत्तीवर डोळा नसला पाहिजेत 2024 मध्ये बहुतांशी असे गुरु सापडत गुरु तर एवढे हलकट झाले शिष्य भेटला की त्याला कापायचंच करतात महाराज बरोबर आहे का नाही मग असे गुरु असल्यानंतर शिष्य थोडा चांगला राहतो शिष्य सुद्धा म्हणतो कधी मरल आणि कधी मी याच्या प्रॉपर्टीचा मालक होईल तुकोबराय सांगतात ना जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो महाराज सांगतात
विठोबाची आन नरका जाती ओ विठोबाची आन नरका जाती विठोबाची आन नरका जाती विठोबाची आन नरका जाती तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो. मला आता एवढा आनंद आहे महाराज. जगद्गुरु तुकोबरायचा गाथा वाचल्यानंतर माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे महाराज तिथं. काय मी खात्रीपूर्वक सांगतोय तुम्हाला, अतिशोक्ती अलंकार वापरत नाहीये. तुम्ही ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचा, नाथबाबाचं भागवत वाचा, पण जगद्गुरु तुकोबरायसारखा स्पष्ट महात्मा या पृथ्वी तलावर जन्मालाच आलेला नाहीये महाराज. अख्खा गाथा वाचा हो. जगद्गुरु तुकोबराय कधीच गाढवाला गजानन म्हणले नाही, गाढवाला गाढवच म्हणले, आणि घोड्याला घोडेच म्हणले. तुकोबराय स्पष्ट बोलतात की तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जान विठोबाची आन. जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, नुसता नरकात नाही जात. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या आराध्य दैवताची शपथ घेऊन सांगतो, विठोबाची आन नरका जाती. गुरु शिष्याचे अनेक उदाहरणं तुम्हाला देता येईल महाराज. त्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला मी देतो. गुरुचं आणि शिष्याचं नातं कसं असावं याच्यासाठी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाचं उदाहरण किती सुंदर आहे पहा ना. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने जात असताना एका मायमाऊलीच्या घरी वडे केलेले. काय केलेले? वडे. त्या वड्याचा सुगंध गोरक्षनाथाला आल्यानंतर मच्छिंद्रनाथ सांगतात, ए गोरक्षा जी गुरुजी, वडे खाण्याची इच्छा झाली, काळजी करू नका गुरुजीचं, मी चला आश्रमावर, मी काहीतरी व्यवस्था करतो. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आश्रमावर गेल्यानंतर गोरक्षनाथाने भिक्षाची जोळी घेतली आणि त्या मायमाऊलीच्या घरी वडे केले. त्या मायमाऊलीच्या दारात गेले. ए माय, अलक निरंजन भिक्षाम देही. आता प्रत्येकच वेळेस गोरक्षनाथ भिक्षासाठी येतात म्हणून त्या मायमाऊलीने काय केलं, कोरडा शिदा घेऊन आली ताटामध्ये. तो कोरडा शिदा पाहिल्यानंतर गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. ए आई, ए माय, आज कोरडा शिदा नको ग, तुझ्या घरी जे वडे केलेले त्यातले 2 वडे माझ्या गुरुजीला दे. ती मायमाऊली एवढी धार्मिक नव्हती, नास्तिक होती ती. काही काही लोकांना महाराज लोक पाहिले की त्यांच्या तोंडावर पोटाला पोटसूळ उठतो. काय उठतो? पोटसूळ. काही घेणं देणं नसतं. एका गावामध्ये एक मायमाऊली होती, एवढा महाराज लोकांचा तिरस्कार करायची, बापरे बाप. महाराज लोक पाहिले की तिच्या डोक्यावर तिडीक उठायची. काय उठायची? तिडीक. आणि नेमकं आमचं नशीब एवढं खराब, तिच्या घराशेजारीच आमचा नाश्ता. आम्ही सकाळी मस्त पांढरे शुभ्र कपडे घालून नाश्ता करायला तिच्या घराशेजारी गेलो आणि ती दारात भांडे घासत होती. तिनं आमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर तिच्या मुखातून शब्द निघला, माय बोक्या येईल तर ऊत आला. काय म्हणली ती? बोक्या येईल तर ऊत आला. मी माझ्या तब्बलजीला म्हणलं, का रे इथं तर मांजर नाही, कुत्र नाही, बोक्या नाही. म्हणली कोणाला? आमचा तब्बलजी म्हणे, बाबा ती आपल्यालाच म्हणली, चला म्हणे पुढं. अविचारी माय माऊली तिने एका शब्दात सांगितलं, तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खा वाटतं. गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा धार लागल्या. ए आई, माझ्या गुरुजीने आतापर्यंत माझ्याकडे काहीच मागणी मागितली नाही ग. पहिल्यांदा 2 वडे मागितले, आणि ते 2 वडे जर मी माझ्या गुरुजीला देऊ शकलो नाही तर माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला काय लागल ग? कलंक लागल. गुरुविषयी असणारं प्रेम, गुरुविषयी असणारी श्रद्धा, गुरुविषयी असणारी निष्ठा पाहिल्यानंतर त्या माय माऊलीने प्रश्न केला, किती प्रेम करतो तुझ्या गुरुजीवर? गोरक्षनाथांच्या मुखातून शब्द निघला, मी माझ्या गुरुजीसाठी माझा प्राण द्यायला तयार आहे. क्षणाचाही विचार न करता त्या माय माऊलीने सांगितलं, एवढं प्रेम जर तुझ्या गुरुजीवर करतो तर एक डोळा काढून दे मला. क्षणाचाही विचार न करता गोरक्षनाथाने डोळा काढला. त्या माय माऊलीच्या हातात त्याला वडे घेऊन आश्रमात आले. एक हात डोळ्याला आहे आणि दुसऱ्या हातामध्ये वडे असताना मच्छिंद्रनाथ वडे खायला लागल्यानंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला प्रश्न केला, ए गोरक्षा, ए गोरक्षा, अरे डोळ्याला काय झालं? गुरुजी, काही नाही, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली त्याच्यामुळे वेदना होत आहेत. परत रागवले, खरं सांग म्हणतो, डोळ्याला काय झालंय? गुरुजी, काही नाही, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली त्याच्यामुळे रक्त येतं. रागवले मच्छिंद्रनाथ, खरं सांग. डोळ्याचा हात काढला तर डोळाच नव्हता. मच्छिंद्रनाथाने वडे खाताना थांबवलं आणि घाबरले, काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी,
मी ज्या मायमाऊलीकडे वडे आणण्यासाठी गेलो तिने मला प्रश्न केला, किती प्रेम करतो गुरुजीवर? मी सांगितलं मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. आणि त्या मायमाऊलीने मला डोळा काढून मागितला. गुरुजींनी मी डोळा काढून द्याला वडे घेऊन आले. ढसा ढसा रडायला लागले. मच्छिंद्रनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. वेड्या, 2 वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात का? वेडा झालास का तू? गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाचे चरण धरले आणि सांगितलं, गुरुजी, ओ गुरुजी ऐका ना, त्या मायमाऊलीनं 2 वड्यासाठी मला फक्त माझा 1 डोळा काढून मागितलाय. त्या मायमाऊलीनं 2 वड्यासाठी जर माझी मान कापून मागितली असती ना गुरुजी, तरी मी तुमच्यासाठी दिले असते. एवढं प्रेम आहे ओ गुरुजी माझं तुमच्यावर. बरं, आता ज्या मच्छिंद्रनाथासाठी गोरक्षनाथ डोळा काढून देतात ते मच्छिंद्रनाथ काही आजकालचे गुरुजी असतील का खेकडे धरणारे? ते गोरक्ष मच्छिंद्रनाथ होते ना, कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि डोळ्यावर शिंपल्या बरोबर डोळा जसाच तसा झाला. मला दत्तात्रयाच्या दरबारात तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय, आज पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने संकल्प करा. असे उदाहरणं फक्त कीर्तनात ऐकायचे, प्रॅक्टिकली करून पाहिजे नाही. एखादा महाराज येईल तुम्हाला डोळा मागल, 2024 मध्ये एवढी ताकद कोणाकडे राहिली नाही. डोळा घेऊन जातील, तुम्ही आंधळे वसाल येड्या हो. महाराज लोकांच्या नादी लागू नका. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मागे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. बाकी नाही काही जमलं तरी दत्तात्रयासारखं, दत्तात्रयाने 24 केले, कमीत कमी तुम्ही 10 केले पाहिजेत का नाही? नाही 10 तर कमीत कमी 2. गुरु विना माणसाला जीवनाचं ज्ञान होत नाही. निवृत्ती बाबा वक्ते होऊन गेले महाराज, आमच्या संप्रदायातले भीष्माचार्य. काही लोक मोठ्या अभिमानाने सांगतात, ओ महाराज मी आळंदीला गेलो नाही. काय म्हणतात ते? मी आळंदीला गेलो नाही, पंढरपूरला गेलो नाही, कधी पंढरपूरची वारी केली नाही. मी घरच्या घरी कीर्तनकार झालो. काय झालो? मी घरच्या घरी वादक झालो, मी घरच्या घरी कीर्तनकार झालो, मी घरच्या घरी प्रवचनकार झालो. वक्ते बाबा सांगायचे, माझा अधिकार नाही, माझी वाणी पण नाही तेवढं अधिकारानं सांगायचं, पण माफी मागतो. तुमच्या उदाहरण सांगतो. वक्ते बाबाच्या मुखातल्या कीर्तनातल्या मुखातले वाक्य, वक्ते बाबा सांगायचे, लग्न झाल्यानंतर सुद्धा माणसाला मुलं होतात. लग्न झाल्यानंतर सुद्धा माणसाला मुलं होतात आणि लग्न न होता सुद्धा माणसाला मुलं होतात. पण लग्न झाल्यानंतर त्या मुलाला बाप असतो महाराज. काय असतो? बाप असतो. तसं लग्न न करता मुलं होणं म्हणजे त्याच्या बापाचं नाव काय सांगणार आहे? तसं गुरु न करता जीवनभर तसं राहणं म्हणजे तसंच आहे ना महाराज. अहो, एखाद्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये जर पट्टा असला ना, लोक म्हणतात, अरे ते आमदाराचं कुत्र आहे, दगड नको मारू त्याला. नुसतं एखाद्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा जर असला तर आपण दगड मारायला भीतो. माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घालून पहा महाराज, यम सुद्धा तुमच्यावर झडप घालायला भील. एवढी ताकद पांडुरंगाच्या माळीमध्ये. विढाला विढाला म्हणून जीवन जगत असताना जीवनामध्ये गुरु काय आहे? महत्वाचं आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दत्तात्रयाच्या जन्म उत्सवानिमित्त बाकी काही नाही घेता आलं तरी चालल, पण जीवनामध्ये इथून गेल्यानंतर एखाद्या चांगल्या महात्म्याला आपल्या जीवनामध्ये काय करा? गुरु करा. आणि त्या गुरुने तुम्हाला अज्ञानातून काढलं पाहिजेत महाराज. त्यानं सत काय, असत काय, चांगलं काय, वाईट काय, सार काय, असार काय, ह्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला दिलं पाहिजेत. एवढे काही काही बावळट गुरु झालेले महाराज, ते देवाचाही फुटू गळ्यामध्ये घालायला लावत नाही, संतांचा नाहीये. लोकांना सांगतात माझाच फोटो गळ्यामध्ये घाला. अजिबात नाही. जोपर्यंत आपण तर जिवंत आहोत तोपर्यंत मानवी देहाला आल्यानंतर प्रत्येक सद्गुरूने समाजाला सांगितलं पाहिजे की विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. बाकीच्या गोष्टीला वाव देण्यापेक्षा असे काही लोक झाले जिवंतपणे आरत्या करून घेतात महाराज. लोक नाही झालं पाहिजेत ना महाराज या गोष्टी. अरे आसारामजी बापू सारख्या महात्म्याचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे महाराज. एकदा का देवानं अवकृपा केली ना महाराज, काही होतं. म्हणून एवढे दिवस झाले ज्ञानोबराय तुकोबऱ्याला जाऊन, पण अजून सुद्धा संप्रदाय जिवंत. याचं कारण 4092 अभंग आहे गाथ्यामध्ये. एक अभंग तुम्ही मला असा दाखवा की त्या अभंगामध्ये तुकोबऱ्याने सांगितलं की माझी आरती करा म्हणून.
एक अभंग तुम्ही मला असा दाखवा की त्या अभंगामध्ये तुकोबराने सांगितलं माझा फोटो लावा, अजिबात नाहीये. त्यांनी फक्त एवढंच सांगितलंय, पांडुरंग परमात्म्याची काय करा, सेवा करा. दत्तात्रयाचा अवतार आहे, आपल्याला अवतार कार्य पाहायचंय. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस जगाचा मालक अवतार घेतो, सर्वांना माहिती आहे. मी नाथ बाबांचं प्रमाणे पहा. धरी अवतार विश्वतारावया, तिची अनुसया गर्भवास, अत्रीची अनुसया गरुडर. धरी अवतार विश्वतारावया, अत्रीची अनुसया गरुडर. अत्रीची अनुसया धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, अत्रीची अनुसया गरुडर. अत्रीची अनुसया गरुडर. धरी अवतार विश्वतारावया, अत्रीची अनुसया गरुडर. अत्रीची अनुसया गरुडर. आत्री ऋषी आणि सती अनुसया मातेच्या पोटी दत्तात्रयांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. याच्याही मागची खूप सुंदर कथा आहे, तुम्ही दरवर्षी ऐकताय. दत्तात्रयाचं चरित्र आहे, थोडं लक्ष द्या. एक वेळचा प्रसंग आहे. नारदजी कैलासामध्ये गेले. कुठे गेले? कैलासामध्ये गेले. सती आईसाहेब बसलेल्या होत्या, पार्वती आईसाहेब बसलेल्या होत्या, मस्त आपल्या आनंदात चिंतन चालू होतं. सती आईसाहेब गेल्या, नारदजी गेल्यानंतर जय हरी जय हरी. नारद तसं तर कोणाच्या घरी जातच नाही महाराज. आणि ज्या घरी जातील त्या घरी काही ना काहीतरी कळ लावल्याशिवाय राहणार. शास्त्र असं सांगतंय, ज्याला नारदजी भेटले त्यांना देव भेटलाय. ज्यांना नारदजी भेटले त्यांना कोण भेटलाय? देव भेटले. पण महाभारतातले पुराणातले नारद वेगळे. काही नारद चुकून जर सप्त्यात आले ना बाबा, तरी सप्त्याचे 2 सप्ते होतात. बरोबर आहे का नाही? काही नारद चुकून जर ग्रामपंचायत मध्ये गेले तर बिनविरोध होणारी ग्रामपंचायत निवडणूक लागते महाराज. काही पक्षामध्ये नारद आहे, त्यांनी एका पक्षाचे 2 पक्ष केले महाराज. काहीची वाणी एवढी खराब आहे. बरोबर आहे का नाही? जय हरी राम राम श्याम श्याम झाल्यानंतर सती आई साहेबांनी स्वागत केलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. या ना नारदजी, हल्ली तुम्ही इकडे येतच नाही हो, काय कारण आहे? काय करावं, मन लागत नाही, जग सगळं चुकीचं झालंय, असं तसं. आता नारदजीला रंगवायचं होतं ना प्रकरण. बरोबर आहे का नाही? जगामध्ये सगळे लोक स्वार्थी झाले. तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायका कन्या विक्रोय लोबा दंपतीनांच कलकनम. सगळं वातावरण खराब होऊन चाललंय. कोणी कोणावर खरं प्रेम करायला तयार नाही, कोणी कोणाला खरं बोलायला तयार नाहीये, कोणी फगळं प्रत्येकाला खोटं बोलतंय. असं तसं बोलत असताना सती आई साहेब सांगू लागल्या, ओ नारदजी तोंड सांभाळून बोला. अहो बाकीचे लोक त्यांच्या बायकांना खरं बोलत नसतील, पण माझे मालक, मला भगवंतानी त्यांना जो मंत्र दिला तो सुद्धा मंत्र माझ्या मालकाने मला सांगितलं. माझा पती म्हणजे भोळा दैवत हो, सगळं मला सांगतोय. आता नारदजीला आगच लावायची होती. नारदजी राहिले. सगळं सांगतात भगवान शंकर तुम्हाला? हो सगळं सांगतात. खरं सांगा, सगळं सांगतात? हो सगळं सांगतात. मग भगवान शंकराने तुम्हाला सांगितलं का हो की त्यांच्या गळ्यामध्ये ज्या मुंड माळा आहे, ह्या माळा कोणाच्या आहे? सती आई साहेब तर विचार करू लागल्या, बाई सगळं सांगितलं पण माझ्या नवऱ्यानं मला या गोष्टी सांगितल्या नाहीये. तिथं आकडी लावून दिली, तिथून डायरेक्ट ब्रह्मलोकात गेले. कुठे गेले? ब्रह्मलोकात. सरस्वती मातेच्या ठिकाणी आग लावली, तिथून जशी पिशवी उचलली तिथं कुठे गेले? वैकुंठात गेले. भगवान विष्णूच्या महालमध्ये गेले. लक्ष्मी आई साहेबाला सुद्धा काय लावली? काडी लावली. भगवान शंकर आल्यानंतर भगवान शंकराने ते सगळं पाहिल्यानंतर कारण काय? बरोबर आहे का नाही? सगळं विचारल्यानंतर पूर्वीचं काय असायचं महाराज,
पूर्वी कोप भवन बांधलेले असायचे. आपण जशी बेडरूम काढतोय, जसं देवघर काढतोय, जसं किचन काढतोय, तसं पूर्वीचे राजे महाराजे बायको रुसली की नंतर त्या रूम मध्ये जाऊन बसतो. त्याला काय म्हणतात? कोप भवन म्हणतात. काय? कोप भवन म्हणतात. कोप भवनात सती आई साहेब गेलेले आहे. भगवान शंकर म्हणतात, अगं काय झालं तुला, का तू असं करतेस? रागवण्यासाठी म्हणे, तुम्ही मला सांगितलंच नाही की तुमच्या गळ्यामध्ये ज्या मुंडमाळा आहे कशाच्या आहे, असं सगळं सांगितल्यानंतर भगवान शंकराने सती आई साहेबाचं काय केलं? समाधान केलं. ब्रह्मदेवाने सुद्धा सरस्वती मातेचं काय केलं? समाधान केलं. प्रत्येक नवऱ्याला बायकोला कसं समाधान करायचं ज्याची त्याची बुद्धी ज्याला त्याला असते, बरोबर आहे का नाही? परत नारदजी आले आणि नारदजीने एकदम सती आई साहेबांना जय हरी घातला. जय हरी. सती आई साहेबांना सांगितलं, मी सर्वांचं ऐकेल पण तुमचं कधी ऐकणार नाहीये. आणि तुम्ही हल्ली खूप येणं कमी केलं. काय यायचं तुमच्याकडं? आता मृत्यू लोकामध्येच अशा काही माता मावल्या तयार झाल्या की त्यांच्यासारखं पतिव्रता या विश्वात दुसरं कोणीच नाहीये. आमच्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? महिलांना सगळं सहन होतं पण आपल्यापेक्षा कोणी सुंदर सहन होत? काय नाव आहे? सती अनुसया. काय नाव सांगितलं? सती अनुसया. ब्रह्मदेवाच्या तिथं तीच पिन लावली. तिघांच्याही बायकांनी सांगितलं, जी सती अनुसया माता आहे, जा आणि तिचं पातिव्रत्य काय करा? भ्रष्ट करा. महाराज खरं सांगू का, सगळं काही करता येतं महाराज, पण पातिव्रत्य मायमाऊलीचा ना देवाला सुद्धा करता येत नाहीये. तिघ जणांनी संन्यासाचं रूप धारण केलं आणि सती अनुसया मातेच्या दारात गेले. ए माय, भिक्षाम देही. अलक निरंजन. भिक्षा घेऊन आल्यानंतर या तिन्ही देवानं सांगितलं, माते आम्हाला नग्न अवस्थेत तू काय करावी? भिक्षा वाढावी. कसं शक्य आहे महाराज? सती अनुसया माता अत्रि महाराजांकडे गेली. बाबा अशी अशी मागणी केली. काळजी करू नकोस. कमंडलूतलं पाणी घेतलं आणि ती गायच्या अंगावर शिंपलं. महाराज काय केलं? ती गायच्या अंगावर शिंपल्यानंतर 4-4 महिन्याचे लेकरं झाले. ते किती महिन्याचे? 4-4 महिन्याचे लेकरं झाले. आता 4-4 महिन्याचे लेकरं झाले. 1 महिना झाला, 2 महिना झाला, 3 महिना झाला. सती आई साहेब विचार करू लागली, बाई 7 दिवसाच्या सप्त्यासाठी गेले होते माझे मालक. दत्त जयंतीचा काला झाला, अजून घरी नाही, नारळही घरी नाही. तर दुसरीकडे नारळ जातात काय? सांगा. बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही? चातुर्मास झाला, 4 महिने झाला, माझा नवरा घरी नाहीये. नारदजी सती आई साहेबाकडे गेले. ओ आई साहेब, त्या पतिव्रता मायमाऊलीने तुमच्या तिघांच्याही नवऱ्यांना काय करून ठेवलंय? बालक करून ठेवलंय. काय करून ठेवलंय? बालक करून ठेवलंय. मग जा तुम्ही. आता तिघी जणी गेल्या. सती अनुसया मातेला सांगितले, आमचे नवरे तुमच्याकडे आले होते. कुठे? ते छोटे छोटे बालक पाहिल्यानंतर सांगितलं, जिचा जिचा नवरा आहे तिनं तो घेऊन जा. आता तिघ जण 4 महिन्याचे म्हणल्यावर सारखे दिसू लागले ते. सती आई साहेब विचार करू लागली, बाई मग जर चुकून रॉंग नंबर लागला तर ब्रह्मदेव माझ्या हातात पडायचा. लक्ष्मी आई साहेब विचार करू लागली, बाई माझा जर चुकून रॉंग नंबर लागला तर भगवान शंकर म्हणजे भोंगळा बाबा माझ्या नशीब पडल. काय करावं, कसं करावं, थक्क झाल्या. पण नवरे काही ओळखता येत नाहीये. शेवटी तिघा मातेंनी सती पार्वती माता आणि सरस्वती माता आणि लक्ष्मी आई साहेबांनी काय केली? शरणांगती पुकारली. काय केली? शरणांगती पुकारली. आणि शरणांगतून सांगितलं की माते, आमचे हे तिन्ही नवरे आम्हाला काय करा? परत करा. परत तिघांचे रूप तसे तयार झाल्यानंतर ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान शंकर, सती अनुसया मातेचं ते सगळं प्रेम पाहिल्यानंतर, वात्सल्य पाहिल्यानंतर सांगितलं, ए आई काय अपेक्षा आहे तुझी? सती अनुसया मातेनं सांगितलं, हे बघा माझी काहीच अपेक्षा नाहीये. तुम्ही थोड्या दिवसासाठी मुलं झाले, माझं मन भरलं नाहीये. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तिन्ही देवतेने माझ्या घरी काय घ्यावा? अवतार घ्यावा. मग भगवान शंकर, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवा मिळून जो अवतार आहे तो माझ्या दत्तात्रयाचा आहे. मी मगाशी प्रमाण तुम्हाला सांगितलं. दरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरुड अत्रीची अनुसया गरुड दरी अवतार विश्वतारावया अनुसया गरुड ऋतुकाळ
हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी एका जनार्दनी विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई अरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमे ठोबार कुमे ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 बोला माय बाप सर्वांनी बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला बोला माय बाप बोला बोला वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला बोला टाळी वाजत नाहीये एक सर्वांनी बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवतार एक गुणार्धने पूर्ण अवतार गुणार्धने पूर्ण अवतार जनार्दन पूर्ण अवतार हा निर्गुण निराकार आकारले निर्गुण निराकार आकारले निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हे मंत्र नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हे मंत्र नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ
ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र दत्तात्रयाचा जन्मकाळ जवळ आलेला नाथबाबा किती गोड वर्णन करतात. एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. या तिथीवर माझ्या दत्तात्रयाचा अवतार झालेला आहात आणि आपण सर्व मंडळी त्या जन्म उत्सवाचे साक्षीदार आहोत. मिळालं सर्वांना फुलं. दत्तात्रय भगवान की, दत्तात्रय भगवान की, दत्तात्रय भगवान की जय. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. एका जनार्दनी दत्त हा विसावा न विचारिता गावा जावे त्यांच्या. दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजसी आधारू दत्त दत्तराज. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. हे दत्तात्रयाचं मंदिर आमच्या गोविंद बाबाचं नसून ते तुमचं आणि माझं सर्वांचं आहे महाराज. काय आहे? सर्वांचं आहे. ते तुमच्या आणि माझ्या धर्माचं ठिकाण आहे. या ठिकाणाहून, या मंदिराहून, या या देशाला, या लोकांना धर्माचं ज्ञान दिले जाणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे, एखादा मनुष्य जर धर्माची सेवा करत असेल, एखादा मनुष्य जर गायीची सेवा करत असेल, एखादा मनुष्य जर रुग्णाची सेवा करत असेल, तर माझी सर्वांना विनंती आहे, हिंदू म्हणून आपण सर्वांनी त्याच्या पाठीमागं राहणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य नाहीये. आपण सर्वांनी त्याच्या पाठीमागं उभं राहणं हा तुमचा आणि माझा हिंदू धर्माचा काय आहे? धर्म आहे. अरे किती गोड मंदिर बांधलंय महाराज. मी दत्तात्रयाची मूर्ती बघितली ना गोविंद बाबा, एवढं प्रसन्न वाटलं मला. जेवढा प्रवास केला तेवढा सगळा प्रवास माझा काय झाला? शांत झाला. लक्ष देऊन ऐका. पण त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर त्या मूर्तीमध्ये एक चुकी आहे महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज काय चुकी आहे? तुम्ही दर्शन घेतल्यानंतर तुमच्या लक्षात नाही आलं, त्या मूर्तीमध्ये एक चूक आहे, खूप मोठी चूक आहे. तुम्ही म्हणसाल महाराज काय चूक आहे? गोविंद बाबा तर म्हणतील हा बाबा का परत मूर्ती बसवायला लावतो. बरोबर आहे का नाही? तुम्ही जर गेले ना तर त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर एक चुकी प्रत्येकाला वाटती. दत्तात्रयांकडे बघितलं, दत्तात्रयाच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर त्या मूर्तीमध्ये सगळ्यात मोठी एक चूक आहे. ती चूक कधी न भरून निघणारी आहे. तुम्ही म्हणसाल महाराज चुकच काय? एवढं गोड मंदिर बांधलं, एवढं सुंदर आहे, त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर ती मूर्ती तुम्हाला आणि मला बोलत नाही एवढीच चूक आहे, बाकी सगळी चांगली महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणणार नाहीये. एवढं चांगलं जर आपले माणसं काम करत असेल तर आपण त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजेत. मंदिर बांधणं सोपं नाही हो महाराज. वाटतंय तुम्हाला? मी अख्खं शरीर जाळलंय महाराज त्या चोखोबरायचं मंदिर बांधण्यासाठी. 5 कोटी रुपये खर्च केले. किती? 5 कोटी. पण मंदिराला एवढा खर्च केला
पण ज्यावेळेस मंदिराचं कलश स्थापना झाली ना महाराज, जसं माझ्या अयोध्येच्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला, मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला, त्यावेळेस तुमच्याने माझ्या डोळ्याचे पारणे पिटून गेले आणि त्यावेळेस प्रत्येकाच्या मुखातून एकच शब्द निघाला, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी ना प्राण से प्यारा है। ताली ताली एक ताली एक ताली। अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, जय हो गया है मंदिर। ताली बजाते ताली, जय हो कसम तुम्हारी राम प्राण दे प्यारा है, प्राण दे प्यारा है। अवधपुरी का राम बन गया है मंदिर, है मंदिर। हे बघा, तुम्ही एक टाळी जोरात वाजवा, टाळी, हा एक एक एक। हे नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का, नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का। हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का। हे नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का। अब हम नहीं हो सबड़ा दिल में हो जैसे काय कुछ भी हो जा, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण दे प्यारा है, प्राण दे प्यारा है। अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर। प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम। हा आवाज फक्त हैदराबादच्या कुत्र्या लोक नाही गेला पाहिजेत, हा आवाज डायरेक्ट बांगलादेश पर्यंत गेला पाहिजे। कुठपर्यंत गेला पाहिजेत? बांगलादेश पर्यंत। त्या बांगलादेश मधल्या नालायकांना सुद्धा म्हणावं, आम्ही सगळे लोक तयार आहे, तुम्ही फक्त तुमची तयारी ठेवा, बरोबर आहे का नाही? आपण सर्व मंडळी जर एकत्रित राहिलो, आपण सर्व मंडळी जर असेच धर्मासाठी एकत्रित राहिलो, तर मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला आव्हान करतोय, 2024 चालू आहे, 2029 पर्यंत माझा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही महाराज। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सर्वांना एकत्रित यावं लागेल। खूप सुंदर नियोजन केलंय, एवढं गोड मंदिर आहे। फक्त बसणाऱ्या सगळ्या पुरुष मंडळीला, सगळ्या माता मंडळीला विनंती आहे, आमच्या गोविंद बाबांना सांभाळा बरं महाराज। धर्माची सेवा करणारा माणूस आहे, गोमातेची सेवा करणारा आहे, जो देशासाठी जगतो त्याला आपण जगवणं आपलं काय आहे? काम आहे। हे मंदिर तुमचं नसून, या गायी तुमच्या नसून, अरे दररोज आपण आपल्या पोराचे वाढदिवस साजरे करतो, 60-60 वर्ष जरी झाले तरी आपल्या लग्नाची ॲनिव्हर्सरी साजरी करतो, त्या बायकोपासून 1% समाधान नाही तरी तिची ॲनिव्हर्सरी करतो आपण। मग ॲनिव्हर्सरी करत असताना बायकोला हॉटेलला नेण्यापेक्षा, पोराचा बर्थडे केक आणून कापण्यापेक्षा तुमच्या लेकराला इथं घेऊन या आणि माझ्या गोमातेला चारा खाऊ घाला, तुमच्या लेकराच्या जीवनामध्ये कधीच दुःख होणार नाहीये। तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असताना हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार करण्यापेक्षा, हॉटेलमध्ये जाऊन पनीर चिली खाल्ल्यापेक्षा तेवढ्या पैशाचा माझ्या गोमातेच्या मुखामध्ये चारा घाला। मी दत्तात्रयाच्या दरबारातून सांगतो, जीवनभर तुमच्या जीवनात कधीच कोणतं संकट येणार नाही। म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय। मला संध्याकाळी सुद्धा 400-500 किलोमीटर जायचं म्हणून मी कंटाळा करत होतो। एकदा हो म्हणलं की यावंच लागतं, बरोबर आहे का नाही? कारण नाही आलं तर एवढे लोक तुम्ही प्रेम करणारे, म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो। 2 दिवस ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, अगदी कमी वयामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका जो माणूस झालाय आमच्या कृष्णदादा, त्याच्यासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा। हा तेलंगणा कर्नाटक का दत्तकच देऊन टाकला काय तुला काही कळत नाही महाराज, बरोबर आहे का नाही? आमचे रणजित बाबाने कृष्णाला दत्तकच घेतलेले काय कोण रणजित बाबा, बरोबर आहे का नाही? आमचे हरिभक्त परायण माझे मित्र आमचे देवदास दादा आहेत, दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा। आमचे संभाजी बाबा आहे, दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा। आमच्या सप्ताहामध्ये मागच्या वर्षी ज्यांनी आचार्याची मेन भूमिका केली आमचे पांडुरंग दादा, तेही आहेत। आज हैदराबादहून
माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे सचिन दादा, दादाही आले. तुम्ही सर्वच मंडळी आहेत. आमच्या बाबाजींचं नाव काय आहे? पंजाब बाबा. बाबा ही कार्यक्रमासाठी आले हिंगोली. बाबांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. माईकवाल्यासाठी सुद्धा टाळी वाजवा. ताण नको घेऊ, एकदम गोड माईक सिस्टीम लावली. हा त्याच्यासाठी सुद्धा एकदा सर्वांनी टाळी वाजवा. सर्वच तुम्ही मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आज आवर्जून माझ्या समवेत आलेले युवा कीर्तनकार आमचे निवृत्ती महाराज कदम दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेच आहे. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.